सागऱ्या काय येईल यार लवकर इकडं. या पा आपण ना भूताच्या दारात जातोय. आपण ना तयारीनिशी गेलं पाहिजे. भूत काय आपल्या स्वागतासाठी बसलं नसतं. असंच गेलो ना तर भूत आपलं डायरेक्ट खुलून मारील. मुद्द्याचं काय आहे ना ते बोल. इथं भाषण टोकायला आला का? हा मग सगळ्यांना उलट्या चपला घाला. काय उलटे चपला घाला? अबे तिकडे बाराला वाचवायला जायचे का लंगडी खेळायला जायचे? भूतापासून जर आपल्याला वाचायचं असेल ना मी सांगतो तेवढं ऐक. काळ पटकन चपला घाला उलट्या. नाही घाला रे चपला उलट्या. आता काय भूत आता अरे काय चालू आहे यार याचा चुत्यापणा हा? अरे इथं आधीच सगळं चॉकअप झालं नाही म्हणते मुता. अरे मुतायचं तर सोड, पण तुका बी बाहेर निघायला झाला. तुका बी आतल्या आत जिरून गेला मग. अरे मी सांगतो तेवढं करा ना यार तुम्ही. या पा आमच्या गावात ना भूताचा माळ होता. तिथून जायचं असतं ना तर असंच करावं लागायचं. नाहीतर भूत लागत होतं. आमच्या गावातले सगळे लोक ना असंच करीत होते. तुम्हाला माहितीये का एकदा काय झालं? मुता रे मुता मुता. हा मुता आता आता आपल्याला काही भूत लागत नसते मग. हा ए बरं ठीक आहे ना झालं ना आता. चला तिकडे. अरे त्या बाल्याचं तिकडे काय झालं असं काहीच माहित नाही आपल्याला. चला पटकन. अरे थांबा शेवटचा ईद राहिलाय. अरे आता काय राहिलं सांग पटकन बाबा. काय राहिलंय? अरे आपण जिथं मुतलो ना त्या जागेची माती घ्यायची आणि असा टिळा लावायचा. मग भूत आपल्या माग अजिबात लागत नाही. एकदम फ्रेश. ए लक्या कारण्याचं तोंड फोडून टाकीन मी हा. अरे पहिले म्हणताय चपला उलट्या घाला, नंतर म्हणताय मुता, त्याच्यानंतर म्हणताय टिका लावा, नंतर म्हणन मूत प्या. हो सडीच्या तूच पित्या मूत. चाललो मी. ऐक ना दुसऱ्याच्या मुताचा टिका लावला चालतंय का रे? मग आतल्या आता जिरून गेले. नाही रे भाऊ आपल्याच मुताचा लावा लागतोय. अरे दोनच टाइम झाले रे. ते पण जिरून गेले असते ना आता. तसं नाही जमत रे भाऊ. मग अय चुत्त्या हो चला.